आता बघा 2 मिनिटं मित्रांनो इकडे लक्ष द्या। ज्या ठिकाणी आता आपण सगळेजण उभे आहात या आपल्या मागच्या भिंतीपासून ते समोर हा धुक्यात जेवढा जो परिसर दिसतो ना हा छत्रपती शिवरायांचा आपल्या राहता राजवाडा आहे। म्हणजे त्या काळातल्या राजांचं राहण्याचं घर आहे म्हणून याला राजवाडा असं म्हटलं गेलेलं आहे। कल्पना करा। पण मित्रांनो तुम्ही कल्पना करा की आपले महाराज या वाड्यामध्ये राहत असताना त्या काळातलं या वाड्याचं वैभव कसं असेल याची तुम्ही 2 मिनिटे कल्पना करा। कारण या पहिल्याच उंच कट्ट्यावर तुम्हाला उंचही छोटी छोटी चौकोनी दगड दिसतात का मित्रांनो? या दगडांवरती त्या काळात सागाचे लाकडी प्लेयर्स किंवा उंच खांब असायचे आणि याच उंच खांबांवरती हा महाराजांचा राजवाडा आहे ना हा राजवाडा प्रशस्त असा 2 मजली उभा होता। पण गडावरती जे रोपेनी जे लोक येतात त्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर। या डोंगरावरून ब्रिटिशांचे 2 अधिकारी त्या दोघांची नावं आहेत कर्नल प्रोथर आणि मेजर हॉल यांनी काय केलं या गडावरचे दारुकुठार उद्ध्वस्त केले आणि दारुकुठार उद्ध्वस्त केल्यामुळे इतिहासकाराच्या नोंदीप्रमाणे हा जो किल्ला आहे ना 11 ते 12 दिवस जळत होता। म्हणून तुम्हाला रायगड किल्ला हा जळून गेल्यामुळे तुम्हाला पडक्या अवस्थेत किंवा भग्न अवस्थेत पाहायला मिळतो। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही जर राजस्थानला गेलात तर राजस्थानचे गडकोट किल्ले चांगले आहेत मग आपल्या मराठी राजाचे किल्ले महाराष्ट्राचे का उद्ध्वस्त आहेत? कारण कल्पना करा आपले महाराज कधी कुणाला शरण गेले नाहीत। म्हणून एका शायराने एक शेर म्हटलं गेलेलं आहे की अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे। कल्पना करा मित्रांनो हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे। हा जो पहिला जो चौथरा आहे ना हे महाराजांचं प्रमुख राहण्याचं ठिकाण आहे। महाराज येथे 10 वर्ष राहिले कारण लोकांना माहिती नाही म्हणून लोक वरती चढतात। कल्पना करा त्यासाठी आता हे खांब लावलेले आहेत ना ते त्यासाठीच लावलेले वरती आणि एंट्री बंद करणार आहेत। हे महाराजांचं प्रमुख राहण्याचं ठिकाण आहे। आपले महाराज येथे 10 वर्ष राहिले आणि याच वाड्यामध्ये याच परिसरामध्ये आपल्या महाराजाने अखेरचा शेवटचा प्राण सोडला तो म्हणजे 3 एप्रिल 1680 ला। म्हणून हा त्या काळातल्या राजांचा प्रशस्त वाडा आहे। म्हणून या वाड्यामध्ये आणखी शायराने एक शेर म्हटलं गेलाय की अंधार पार झाला पाहता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा जिजाऊंचा शिवबा पाहिजे। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। राजवाड्याच्या उजव्या बाजूला जर पाहिलं ना तर मित्रांनो कोपऱ्यात तिथे पाण्याचे टाके आहेत। आता येताना जे गंगासागर आपले तलाव माहिती घेतली पण तलाव आपल्याला पाहायला धुक्यामुळे पाहायला मिळाले नाही। म्हणजे जो कोणी चोरी लबाडी की गुन्हा करेल ना त्याला पूर्वीची शिक्षा असायची कावडा असायची कावडीने खांद्यावरती पाणी आणायचं याच्यामध्ये ओतायचं आणि याच पाण्याचा वापर सरळ कोपऱ्यात चौकोनी खड्डा दिसतो बघा ते आपल्या महाराजांचं स्नानघर आंघोळीची जागा त्याला आताच्या भाषेमध्ये आपण बाथटब किंवा नानी घर म्हणतो। महाराजांचं आपल्या आंघोळीची व्यवस्था आहे या बाजूला इकडे पाण्याचे टाके आहेत 2 आणि इकडे महाराजांचं स्नानघर आहे।